आज 85 वर्षांचे झालेले आहेत शरद पवार आणि त्यांना या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी गेलेत। आणखी तपशील घेऊया, आमचे दिल्लीतले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत। शिवाजी, आता सध्या नेमकं काय घडतंय? अजित पवार आणि शरद पवारांची भेट तिथे झालेली असं समजतंय आम्हाला। रिद्धी, असं म्हटलं जातं की नाती दुरावतात मात्र नाती तुटत नाही। तर याचं दर्शन आज आपल्याला राजधानी दिल्लीतील शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी पाहायला मिळालं। अजित पवार त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार आहेत, त्या देखील राजधानी दिल्लीमध्ये आहेत, सहकुटुंब आहेत आणि पवार साहेबांचा वाढदिवस आहे यासाठी आम्ही नेते भेटणार असं एका नेत्यानं पुढारी टीव्हीला माहिती सांगितली होती की अजित पवार हे भेटीसाठी जाणार म्हणून, आणि अखेर ती बातमी खरी ठरली। कारण आता सकाळी अजित पवार सहकुटुंब सहपरिवार शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे इतर नेते छगन भुजबळ असो, सुनील तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर इतर जे नेते आहेत राष्ट्रवादीचे बडे नेते जे शरद पवार यांच्यासोबत आतापर्यंत अनेक वर्षानुवर्ष काम केले आहेत, ते सगळे नेते जे आहेत शरद पवार यांच्या घरी पोहोचलेले आहेत। आणि आता एक जी सदिच्छा भेट आहे ती सध्या सुरू आहे। मात्र ही जी भेट आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण देणारी भेट आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं असं सध्या 1.5-2 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली। अजित पवार यांनी पक्षावरती दावा सांगितला, पक्ष आणि चिन्हही मिळालं, पण काकांचं प्रेम जे आहे ते अजित पवार विसरले नाहीत का, हे या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो। नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला नाही हे सातत्यानं पक्षाच्या वतीनं पक्षातील अनेक नेते सांगत होते, ते अखेर आज स्पष्टपणे पाहायला मिळालं। आणि अजित पवार जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। राजकीय संघर्ष जो आहे तो एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्याचबरोबर दोन्ही पक्षामध्ये जी निवडणूक झाली, एका लोकसभेला काका असलेले शरद पवार यांनी अजित पवार यांना धोबीपछाड केलं, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी काकांना शह दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र राजकीय वळणाच्या पलीकडे जाऊन आरोप प्रत्यारोप झाले, एकमेकांची कुटुंब एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला उभी राहिली। सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला, त्याच सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या स्वागतासाठी दारात उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर एकंदरीत जर पाहिलं तर राजकीय संघर्ष एका ठिकाणी आणि नाती जी आहेत ती एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आणि अनेकांना एक आनंद होत होता की पवारांचं कुटुंब फुटल्याचा, अनेकांना असा आनंद मिळत होता की पवारांचं कुटुंब फुटलेलं आहे, त्यामुळं पवारांनी अनेकांची घरं फोडली असंही बोललं जायचं। मात्र पवारांचं कुटुंब आजही एक आहे हे या चित्रातून स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी याचा आनंद घेणाऱ्या लोकांनाही यामुळे मोठा दुःख होण्याची शक्यता या निमित्ताने होऊ शकते। मात्र ही जी भेट आहे राजकीय असो किंवा कौटुंबिक असो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय संघर्ष करा मात्र कुटुंबाने कसं एकत्र राहायला पाहिजे हे पुन्हा एकदा पवार कुटुंबाने या ठिकाणी आपल्याला दाखवून दिल्याचं पाहायला मिळतंय। जी निश्चित शिवाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।